मुलांच्या हातातला मोबाईलचा वापर अलीकडे सर्रास वाढलाय आणि प्रत्येक जण आपण ओरड करतोय की मुलं फार मोबाईल घेतात. मोबाईल शिवाय यांचं काही चालतच नाही. मोबाईलसाठी जीव नुसता असा खालीवर होतोय. पाण्यातनं काढलेला मासा कसा तडपडतो तशी पोरं मोबाईलसाठी तडपडते. शाळेतनं आलं की पहिल्या हातात मोबाईल पाहिजे. दिवस उगवला उठलं की हातरुणातच मोबाईल घेऊन बसते. मम्मी मोबाईल कुठे आहे? खरं तर घराघरातली ही ज्वलंत समस्या होत चाललेली आहे. पण मी या विषयावर वेगळ्या दृष्टीने विचार केला. परवा एक ठिकाणी चर्चा चालली होती आणि त्या चर्चेतून हा सूर निघाला की मुलांच्या हातातल्या मोबाईलला काही अंशी आपणच जबाबदार आहोत. तुम्ही बरोबर ऐकलत. मुलांच्या हातातल्या मोबाईलच्या अतिवापराला बऱ्याच अंशी आपणच जबाबदार आहोत. तुमचं काय मत आहे? या व्हिडिओतले हे विचार ऐकल्यानंतर तुम्ही सुद्धा माझ्या मताशी नक्कीच सहमत व्हाल. परवा एक ठिकाणी गेले होते. बाळ छोटस होतं. त्याला पायावरती घेऊन दूध पाजवत होते आणि ते बाळ काही केल्या दूध पित नव्हतं. मग आईने एक आयडिया केली. मोबाईल घेतला, मोबाईलची स्क्रीन लावली आणि ती स्क्रीन त्या मुलाला दाखवत दाखवत दूध पाजलं. पटकन दूध पिलं. दुसऱ्या दिवशी परत तीच कृती केली. मोबाईल दाखवत दाखवत दूध पाजलं. बाळाला मोबाईल माहित होता का? कोणी माहित करून दिला? आईनं करून दिला. वेळ वाचावा, पटकन कामाशी गाठ घालावी, पुढे काहीतरी बस जाते, ऑफिसची वेळ सुटते किंवा पटकन हिला दूध पाजून आपण कामात रिकामं व्हावं म्हणून मोबाईल दाखवून दूध पाजायची सवय, मोबाईल दाखवत जेवायची सवय, मोबाईल दाखवत काहीतरी खायची सवय घराघरामध्ये मुलांना आहे. आणि बऱ्याच अंशी मोबाईल माहीत नसताना सुद्धा आपण मुलांना म्हणतो मोबाईल देणार, मग एवढं खाणार का? यामुळे सुद्धा पहिली सवय मुलांना मोबाईलची लागते. विचार करून बघा, आपण कुठतरी गावाला बाहेर चाललोय आणि मूल मागं लागलं. आपण काय म्हणतो? मागं लागू नको, येऊ नको, तुला मी मोबाईल देते, तू मोबाईल घेऊन बसा, मग मी लगेच येते जाऊन. मूल लगेच खुश. आपण गाडीवरून जाऊन फिरून येतो, आपलं जे काही काम आहे ते करून येतो, तोपर्यंत ते मूल मोबाईलमध्ये गेम खेळत बसतं. त्याला सवय लागते. अचानक घरात कोणीतरी पाहुणे आले किंवा कधीही पाहुणे आल्यानंतर मूल रडायला लागलं, मध्ये मध्ये करायला लागलं, आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागला किंवा आपण काय बोलतोय हे मुलांनी ऐकू नये, पण ते मूल काही तिथून जात नाही. मग आपण त्याला पटकन म्हणतो, इकडे ही मोबाईल घेऊन तिथं जाऊन बस, काय सुद्धा ह्याच्यात इथं आम्हाला मध्ये 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 त्रास देऊ नको, ही मोबाईल घे आणि मोबाईल बघत बस, आणि हा दुसरं काय बघू नको बरं का, अभ्यासाचंच बघ. आता मला सांगा, एकदा तो मोबाईल हातात आल्यानंतर आणि तुम्ही दुसऱ्या कामात गुंग आहे म्हटल्यानंतर ते मूल अभ्यासाचं बघेल का हो? 100% ते मूल गेमच खेळणार. या आणि अशाच बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या वेळेला आपणहून मुलांच्या हातात मोबाईल देतो. गबस, दंगा करू नकोस, ही मोबाईल घे, कर गबस, मला एवढं बघू दे. टीव्हीवर एखादी सिरियल चाललीये, ती सिरियल मध्ये त्याला इंटरेस्ट नाहीये, पण तुम्हाला ते बघू देत नाहीये. ही घे मोबाईल, 5 मिनिटं गबस, अजिबात बोलू नकोस. आणि हो, आता अभ्यास केलास तर तुला मोबाईल देणार बरं का. अहो, अभ्यास करणं ही त्याची जबाबदारी आहे. त्यासाठी त्याला मोबाईलचा आमिष कशाला दाखवायचंय? बऱ्याच अंशी मुलांच्या हातातल्या मोबाईलला आपण कुठं कुठं आणि कसं कसं कारणीभूत होतोय, आपल्या घरातली कारणं आपणच शोधूया. या व्हिडिओत मांडलेले हे मुद्दे आपणच मुलांच्या हातात मोबाईल देतोय का, तुम्ही नक्की तपासून बघा. तुमच्याही घरात, तुमच्याही हातून मुलांना असा नकळतपणे मोबाईल दिला जातोय का? आणि मग हळूहळू हळू या मोबाईलची मुलांना सवय होते आणि मग आपणच ओरड करतो, मुलं मोबाईल शिवाय काय ऐकतच नाहीत, ह्यांना मोबाईल म्हणजे सगळं आहे. आज पालकांच्या हातात भारी भारीतले महागडे मोबाईल्स आहेत. त्या मोबाईल मधले काही ऍप, काही सेटिंग आपल्याला कळत नाहीत, पण आपण त्याच्या हातात देतो, एवढं करून दे बाबा, काय झाले ते. मुलांना बऱ्याच अंशी मोबाईलची सवय आपणच लावतोय का? तुमच्या घरात अशा कोणत्या गोष्टी घडतात की ज्या माध्यमातून तुमच्याकडूनच मुलांच्या हाती मोबाईल दिला जातोय? आजच तपासून पहा आणि हो, कमेंट करून सुद्धा कळवा की तुमच्याही बाबतीत असं काही घडते का. पालक बंधू भगिनींनो, पालकांसाठी, मुलांसाठी, समाजासाठी आणि कुटुंबासाठी उपयुक्त अशा व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती असे सगळे व्हिडिओ असतात. नक्की बघत राहा. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी आपली मनापासून आभारी आहे. घराघरातली मुलं मोबाईल पासून सुरक्षित व्हावी यासाठीचा माझा हा छोटा प्रयत्न आपण शेवटपर्यंत पाहिला, त्याबद्दल मनापासून आभार. भेटूया अशाच पॅरेंटिंग, सोशल, मोटिवेशनल आणि स्टोरी टेलिंगच्या पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.